सदर कथा काल्पनिक असून तिचा कुठल्याही सत्य घटनेशी अथवा जीवित किंवा मृत्यू व्यक्तीशी काहीही एक संबंध नाही. ही कथा आम्ही केवळ एक मनोरंजनाच्या उद्देशाने लिहिली गेलेली असून कुठलीही अंधश्रद्धा पसरवण्याचा माझा हेतू नाही. धन्यवाद. आज तब्बल 20 वर्षांनी ती आपल्या गावाला आपल्या घरी निघाली होती. त्यामुळे तिच्या आनंदाला सीमाच उरली नव्हती. खूप आनंदात होती ती. खरं तर जेव्हा ती या घरातून बाहेर गेली तेव्हा ती फक्त 1.5 महिन्यांची होती आणि तिला आपलं गाव घर काही म्हणजे काहीच आठवतही नव्हतं आणि माहीतही. खरं तर तिला ह्या घरात पुन्हा आणायचंच नाही असा निर्धार तिच्या वडिलांनी केला होता. ती आत्याकडे वाढली, लहानाची मोठी झाली. तिच्या घरातले म्हणजे तिचे आजी आजोबा काका काकू हे वरचेवर तिला भेटायला जायचे. तिचे खूप लाड करायचे. तिला सारं काही मिळत होतं, पण तिच्या नशिबी आई वडिलांचं प्रेम नव्हतं. आई कधीतरी जायची आपलं कर्तव्य म्हणून, पण तिलाही अबोलीचा लळा नव्हता. पण तब्बल 20 वर्षांनी तिने आपल्या गावच्या वेशीमध्ये प्रवेश केला होता. तिच्या आजीने खूप हट्ट करून आपल्या नातीला आपल्या घरी आणलं होतं. पण तिला पाहताच तिच्या वडिलांची तळपायाची आग जणू मस्तकाला गेली आणि ते गरजलेच. "तू का आलीयस इथं? आणि कोणाच्या परवानगीनं? मी तुला इथं यायचं नाही असं बजावलं होतं ना, मग का आलीस तू?" आबासाहेब हॉलमध्ये असलेल्या भल्या मोठ्या सोफ्यावर बसून आपल्या मुलीला म्हणजेच अबोलीला रागावून बोलत होते. "अरे, गावची जत्रा हाय म्हणून मीच तिला इथं बोलावून घेतलंय." आबासाहेबांची आई म्हणजेच द्वारकाबाई आबासाहेबांचा राग शांत करत म्हणाल्या. आबासाहेबांनी त्यांच्याकडे रागानं एक कटाक्ष टाकला. खरं तर त्यांना अबोलीचं इथं पुन्हा येणं आवडलं नव्हतं. ते जागचे उठले आणि आपल्या लहान भावाकडे पाहत म्हणाले, "हिला आत्ताच्या आत्ता परत पुण्याला पाठवायची व्यवस्था करा. ही इथं राहता कामा नये. माझ्या डोक्याला अजून ताप नको." असं बोलून ते घराबाहेर पडले. त्यांना जाताना पाहून त्यांची आई घाईतच त्यांच्या मागे बाहेर आल्या. "आबा, अरे थांब र. अरे म्या काय म्हणते ते ऐक तर जरा." त्यांचा आवाज ऐकून आबासाहेब थांबले. "हे बघ आई, ती मुलगी माझ्या नजरेसमोर नकोय. बास." आबासाहेब रागातच पुन्हा म्हणाले, "अरे पोटचा गोळा आहे तो तुझ्या. अजून किती दिवस तिला असं आपल्या घरापासून आणि आपल्या माणसांपासून लांब ठेवणार आहेस? आणि मला काय ते आता पटत नाही र." असं बोलून त्यांनी आपला पदर डोळ्याला लावला. तेवढ्यात आबासाहेबांचे वडील म्हणजेच दादासाहेब गावातून फेरफटका मारून बंगल्याच्या गेटमधून आत येताना त्यांनी ह्या दोघांचं बोलणं ऐकलं होतं. ते द्वारकाबाईंच्या जवळ आले आणि आबासाहेबांकडे जळजळती नजर टाकली. तसं आबासाहेबांनी आपली मान खाली केली. "हे बघ द्वारका, लेकरू कुठं बी जाणार नाही. ते आता इथंच राहणार आहे. तू नग काळजी करू. तू जा घरात. हे घर माझं आहे आणि त्यामुळं इथं फक्त माझंच चालणार. बघू कोण कोणाला घराबाहेर काढतं ते. मी पण बघतोच." दादासाहेबांनी आबासाहेबांकडे न पाहताच रागातच आपल्या हातात असलेली काठी जोरात जमिनीवर आपटली आणि ते घरात निघून गेले. आबासाहेबांना फार राग आला होता, पण ते कधीच आपल्या वडिलांच्या शब्दाबाहेर नव्हते. ते रागारागातच गाडीत बसून बंगल्याबाहेर पडले खरे, पण त्यांच्या मनाला काही चैन पडेना. खरं तर ते घाबरले होते. त्यांना कोणाचे तरी शब्द आठवत होते. "मी सूड घेणार. माझ्या लेकराच्या मदतीनं मी सूड घेणार आणि मी पुन्हा परतून येणारच." आणि त्यामुळेच ते अबोलीला पुन्हा पुण्याला पाठवण्याच्या हट्टाला पेटले होते. इकडं घरात आपल्या नातीला पाहून दादासाहेबांना फार आनंद झाला. अबोली मात्र अजूनही रडतच होती. दादासाहेब तिच्या शेजारी जाऊन बसले. त्यांनी तिच्या डोक्यावरून अगदी प्रेमानं हात फिरवला. तशी ती आजोबांना बिलगली.
ते तिला प्रेमानं शांत करत होते. कशाबाई रडती? तुझा बाप बोलला म्हणून? हो आजोबा, बाबा खूप रागवले माझ्यावरती आणि पुन्हा परत जा असंही म्हणाले. असं व्हय? थांब बघतोस त्याच्याकडं. घरी येऊ दे तर त्याला. चांगलंच काठीनं बदडतो का नाही बघ. दादासाहेबांचं बोलणं ऐकून घरातले सगळेच हसायला लागले. पण आबासाहेबांसारखंच अजून एक व्यक्ती होती घरात, जिला अबोलीचं येणं आवडलं नव्हतं. पण तिनं तसं बोलून दाखवलं नाही, कारण त्या व्यक्तीला दादासाहेबांचा राग चांगलाच माहीत होता. हॉलमध्ये वातावरण आता आनंदी आनंद झालं होतं. दादासाहेबांना 3-4 चेहरे नवीन दिसले. त्यांनी द्वारकाबाईंना विचारलं, हे कोण पाहुणे आहे ती? आजोबा आजोबा, हे माझे फ्रेंड कॉलेजचे. असं बोलून अबोली पटकन उठून तिच्या फ्रेंडकडे जात म्हणाली. दादासाहेबांनी त्यांच्यावरून एक नजर टाकली. तुम्हाला बोलवलं होतं का? तुम्ही का आलात? पुन्हा सगळे घाबरले. कदाचित आजोबांना आपण आलेलं आवडलं नाही वाटतं, विकी हळूच म्हणाला. सारे शांत झाले आणि त्यांना असं घाबरलेलं पाहून दादासाहेब जोरजोरात हसायला लागले. अरे म्या गंमत केली र. या रे पोरा हो, बिंदास राहा, तुम्हाला पाहिजे तितकं मजा करा. त्यांचं बोलणं ऐकून पुन्हा सारेजण हसायला लागले. तुझे आजोबा ना फार फनी आहेत बरं का. प्राची आपली बॅग उचलत अबोलीला म्हणाली. घरातल्या गड्याला त्यांनी राहायची सोय चांगली करा र पोरांची असं म्हणत अबोलीला आणि तिच्या मित्रांना वरती पाठवून दिलं. ते वर जाताच दादासाहेब गंभीर झाले. त्यांना गेल्या 20 वर्षांपूर्वी घडलेली घटना अजून तशीच्या तशीच आठवत होती. तीच रात्र आणि तीच ती सोमवती अमावस्या आणि इतक्या वर्षांनी पुन्हा त्याच दिवशी गावची जत्रा आली होती. त्यामुळे ते थोडे काळजीत होते आणि त्यांना घरातल्यांशी काहीतरी बोलायचं होतं. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. नाना, त्यांनी आपल्या धाकट्या मुलाला आवाज दिला. नानासाहेब हे गावचे पोलीस पाटील तर होतेच, पण एक आदर्श शेतकरी म्हणून ओळखले जायचे. वडिलांचा आवाज ऐकताच ते पटकन बाहेर आले. काय झालं बाबा? अरे द्वारका अन घरातल्या समध्या माणसांना बोलू, मला एक सांगायचं आहे त्या समध्यासनी. व्हय, असं म्हणत त्यांनी घरातील साऱ्या लोकांना आवाज दिला. काय झालं? काय बोलायचं आहे? सांगतो, ध्यानानं ऐका. असं बोलताना दादासाहेबांचा आवाज शांत आणि हळू होता. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी आणि भीती दोन्ही एकाच वेळी दिसत होते. आपल्या समध्यासनी माहीत आहे आबा का चिडला होता ते, आणि त्याला कारण बी तसंच आहे. पर द्वारका, तुझ्या हट्टापायी मी अबोलीला इथं यायला सांगितलं, पण मला बी काळजी वाटती या. तवा समध्यांनी एक ध्यानात ठेवा, पोरीला आणि तिच्या संकट आलेल्या पाहुण्यांना त्या सोमतीच्या रानाकडं फिरकू बी द्यायचं नाही. दादासाहेबांच्या तोंडून सोमती हे नाव ऐकताच घरातल्या माणसांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. दादासाहेब पुन्हा म्हणाले, नाना, हे ध्यानात ठेव तू. पोर त्या रानात नाही गेली पाहिजे. दादासाहेबांनी खडसावण्याच्या सुरात सांगितलं. समध्यांनी ध्यानात घ्या, पोर फक्त 2 ते 3 दिवस राहणार आहे. तवा काळजी घ्या तिची. उगा उरसाच्या नादात राहू नका. 20 वरीस झालं त्या घटनेला, हे आपण इसरलेलो नाही. पर ह्या पोरीला त्या समध्यापासून आपण लांब ठेवलं आहे, हे ध्यानात असू द्या. असं बोलून ते पुन्हा गावात निघून गेले. आज गावच्या जत्रेचा पहिला दिवस होता. आज पालखीचा कार्यक्रम, त्यामुळे गावात जोरात तयारी चालू होती.
दादासाहेबांचं घराणं हे गावातलं एक प्रतिष्ठित घराणं मानलं जायचं. त्यामुळे गावात त्यांना एक वेगळंच मानाचं स्थान होतं. पण आबासाहेब आणि दादासाहेब ह्यांचं गेल्या कित्येक वर्षापासून बिनसलं होतं. पण ते कधीच गावात कळून दिलं नाही. त्यांचे राग, त्यांचे द्वेष, त्यांची भांडणं सारं काही घरात चार भिंतींच्या आत. अबोलीच्या येण्यामुळे आजी आणि घरातली मंडळी आनंदात होती. कारण ती 20 वर्षांनी आपल्या गावी आली होती. नाहीतर ती पुण्यातच आत्याकडे राहायची शिक्षणासाठी. खरं तर शिक्षण फक्त निमित्त होतं. घरापासून, गावापासून तिला लांब ठेवायचं. खरं कारण खूप वेगळं आणि भयानक होतं. पण अबोलीला मात्र ह्याची पुसटशी कल्पना देखील नव्हती. हे बघ, तू मला माझ्या नजरेसमोर नकोस. तुझा चेहरा पाहण्याचीही माझी अजिबात इच्छा नाही. त्यामुळे तू गावातच काय, घरातही पुन्हा यायचं नाही. हे आपल्या वडिलांचे म्हणजेच आबासाहेबांचे शब्द फक्त तिला माहीत होते. आणि बाबांना मी नकोय म्हणून त्यानं मला आत्याकडे ठेवलं ह्याच एका भ्रमात अबोली होती. पण 20 वर्षांनी ती आली आणि ती येणारच होती हे विधिलिखित होतं. कारण कारण कोणीतरी तिची वाट पाहत होतं. कित्येक वर्ष फक्त आणि फक्त अबोलीची आस लागली होती तिला. आणि अबोली गावात आलीये हेही तिनं जाणलं होतं. 20 वर्षापूर्वी घडलेल्या त्या घटनेमुळे दादासाहेबांचं संपूर्ण कुटुंब हादरलं होतं. खूप भयानक प्रकार घडला होता. अपघात की घातपात हे मात्र कळलं नाही. आणि शेवटी चारित्र्यहीन म्हणून तिचं अस्तित्व संपलं होतं. खरं तर संपलं नाही तर तिला संपवण्यात आलं होतं. आणि अबोलीला हे कधीच कळता कामा नये म्हणून तिला या सर्व घटनेपासून लांब ठेवण्यात आलं होतं. आजपर्यंत एका गूढ रहस्यापासून लांब असलेली अबोली आता मात्र सत्य जाणणार होती. आणि हे सर्व सत्य अबोलीला ती सांगणार होती. कोण होती ती जी इतके वर्ष फक्त अबोलीचीच वाट पाहत होती? नक्की दोघींमध्ये काय नातं होतं? आणि असं काय घडलं होतं घरात की जे अबोलीपासून लपवण्यात आलं होतं? आणि कोण व्यक्ती होती घरात जिला अबोलीचं येणंही खटकत होतंच? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या सोमवतीच्या रानमाळाचं गुपित तरी काय होतं? ह्याचा सगळाच उलगडा होणार होता. कारण 20 वर्षांपूर्वी घडलेली ही घटना ह्याच दिवशी घडली होती. हाच वार, हीच तारीख आणि हीच ती सोमवती अमावस्या. ज्या दिवशी गावात जोरदार जत्रा भरली होती. गावच्या देवीची पालखी वाजत गाजत मिरवणुकीला निघाली होती. सगळीकडे गुलालाची जणू उधळण चालू होती आणि सारं काही आनंदी आनंदून गेलं होतं. पण दादासाहेबांच्या कुटुंबावर मात्र भयंकर संकट ओढवणार होतं. घरातले सारे जण देवीच्या मिरवणुकीत आहेत हे पाहून त्यानं त्यानं हीच चांगली संधी आहे असा विचार करून तिला संपवलं होतं. आणि कोणाच्या तरी मदतीनं त्यानं तिला त्या रानमाळावर असलेल्या विहिरीत टाकून दिलं. आणि पुन्हा मिरवणुकीत सामीलही झाला. आणि आपल्या माघारी आपल्या घरात काय घडतंय ह्याची कल्पनाही दादासाहेबांच्या कुटुंबियांना नव्हती. त्यांच्या घरात फक्त बाळाच्या रडण्याचा आवाज घुमत होता. संपूर्ण घरात ते बाळ त्या दिवशी त्या रात्री एकटंच होतं. त्याची आई मात्र त्याच्या जवळ नव्हती. 1 महिन्याचं बाळ त्याच्या आईपासून कायमचं दुरावलं होतं.
आणि हे त्या निष्पाप जीवाला कळणारही नव्हतं. तर ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि ह्या कथेचा पुढचा भाग आपण पाहणार आहोत उद्या.